पापी आणि दृष्ट. आई बापाची सेवा केली सारी पाप झाली नष्ट. भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्रीहरी. धनी मला बी दाखवाना विठुरायाची पंढरी. तो भक्त पंढरीक पापी होता, दृष्ट होता, पण आई वडिलांच्या सेवेचं पुण्य भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा एका विटेवरती उभा आहे. तुम्ही जर आई वडिलांची सेवा जर केली ना, तुमचं घर पंढरपूर झाल्याशिवाय राहणार नाही. हे देवाची ताकद आहे. देवाची ताकद. देवाची ताकद पाहिजे का तुम्हाला? देवाची ताकद पाहिजे का? देवाची ताकद. कीर्तन संपलं. आता कीर्तन संपलं, तुम्ही घरी जायला निघाला. घरी जात असताना पांदीचा रस्ता आहे, दोन्ही साईडला झाडं आहेत. झाड 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 माहितीये का? महिला म्हणतात झाड. महिला म्हणतात झाड माहिती का? झाड माहिती का? मग मी गेलो हा म्हणणार का? हा झाड, दोन्ही साईडला झाड आहेत. भाऊ झाड आहेत, दोन्ही साईडला झाड आहेत. पण तुम्हाला देव कधी आठवतो ते तुम्हाला सांगतो उदाहरण. ज्यावेळेस दोन्ही साईडला झाड आहेत आणि रात्रीचे 12 वाजायला 5 मिनिटं कमी आहेत आणि झाड थोडी अंतरावरती आहेत, भाऊच्या असे घरापाशी झाड आहेत आणि तुम्ही इथून जायला निघाला. सगळ्या किर अंधार आहे, अमावस्येची रात्र आहे. पण अमावस्येच्या रात्रीमध्ये दोन्ही साईडला झाड आहेत. झाड कशाची आहेत? हिवराची झाड आहेत. कशाची? हिवराची. हिवराच्या झाडावरती काय राहतं मावशी? अयो मला नाही माहिती. हिवराच्या झाडावरती भूत राहत असं लोक म्हणतात, मला पण माहिती. हा, हिवराची झाड आहेत आणि ते हिवराच्या झाडापासून तुम्हाला जायचं बरोबर 12 वाजले. अमावस्येची रात्र आहे, 12 वाजले. किडे किर 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 किड्यांचा आवाज चालू आहे. आसपासला कोणी पण नाहीये. नवऱ्याला किती जरी मनापासून हाक मारली, नवरा जवळ येणार नाहीये. तुमची मैत्रीण पण जवळ येणार नाहीये. तेव्हा तुम्हाला कोण आठवण? हा, देव आठवण. मग आता काय देव काय पांडुरंग काय कुठं काय इतर टायमाला देव काय कुठं बसून राहतो का? पण आपल्याला फक्त दुःखात देव आठवतो, सुखात देव आठवत नाही. का माहितीये का? मागे पुढे उभा राही संभाळीत आले आगाध निवाराया. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून येते. भक्तावरती कुठल्याही प्रकारचं संकट जरी आलं ना, जगद्गुरु तुकोबराच्या अंगावरती एक संकट आलं होतं. शिवबा कासाराच्या पत्नीने कडक पाणी अंगावरती टाकलं होतं. जगद्गुरु तुकोबराय भगवंताचा धावा करत होते. जगद्गुरु तुकोबराय सांगत होते, येई का तू माय बाप पंढरीच्या राया, तुझ विन शिन वाटे शिन झाली काया. येई वो येई धावनिया. भगवान जळे माझी काया लागला वनवा. तुकाराम महाराज. जळे माझी काया लागला वनवा. जळे माझी काया लागला वनवा. जळे माझी काया लागला. जळे माझी काया तुकाराम लागला वनवा. गुरुजी वा. जळे माझी काया लागला वनवा. धावरे केशवा माय बापा. जगद्गुरु तुकोबराय. जगद्गुरु तुकोबराय भगवंताचं नामस्मरण करण्याकरता डोंगरावरती जात होते. जात असताना शोभा कासराने सांगितलं, महाराज आजच्या दिवशी तुम्ही माझ्या घरी जेवणाकरता आले पाहिजे बा. जगद्गुरु तुकोबराय असे संत होते. जगद्गुरु तुकोबरायला कुठल्याही प्रकारचा अहंकार नव्हता, गर्विष्ठपणा नव्हता, मान मर्यादा अजिबात जगद्गुरु तुकोबराय नव्हता. जगद्गुरु तुकोबराय फक्त भगवान पंढरीश परमात्म्याचे निस्सिम भक्त जगद्गुरु तुकोबराय. तुकोबरायने हो सांगितलं. संध्याकाळच्या वेळी जगद्गुरु तुकोबराय शोभा कासारांच्या घरी जेवणा करता आले. हात पाय वगैरे धुतले. संध्याकाळची वेळ होती. जगद्गुरु तुकोबराय जेवणाच्या ताटावरती जाऊन बसले. 2 ताटं वाढून ठेवली होती. एका ताटावरती जगद्गुरु तुकोबराय, एका ताटावरती शोभा कासार. दोघांची जेवण झाली. पण जगद्गुरु तुकोबरायांना काहीतरी
काय करावं भजन बंद करण्याकरता, माझ्या नवऱ्याचं भजन बंद करण्याकरता, शिवबाकाचं भजन बंद करण्याकरता. तर उपाय असा साधला का जगद्गुरु तुकोबारांना मुक्कामी ठेवायचं आणि त्यांच्या अंगावरती कडक पाणी ओतायचं. जगद्गुरु तुकोबारांना शिवबाकासाने सांगितलं, महाराज एक काम करा, आजच्या दिवशी माझ्या घरी मुक्काम करा, सकाळी काकडा करा, सकाळी काकडा करा. सकाळी काकडा केला का तुम्ही काकडा करून तुम्ही घरी तुमच्या देहू गावी निघून जा. जगद्गुरु तुकोबाराय झोपी गेले. जगद्गुरु तुकोबाराय झोपी गेल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय पहाटे 3 वाजता उठले आणि जगद्गुरु तुकोबारायने सांगितलं, मला स्नान करायचंय, आंघोळी करता पाणी भेटेल का? शिवबा कासरची पत्नी रात्री 2 वाजता उठली होती. इतकं कडक पाणी केलं होतं, चुलीवरती पाणी तापवलेलं होतं, इतकं कडक पाणी केलं होतं, पाण्यामध्ये बोट जरी घातली तर कातडी गळून पडतील, इतकं कडक पाणी केलं होतं. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, तुम्ही आंघोळीच्या दगडावरती जाऊन बसा महाराज, मी तुम्हाला पाणी उचलून देते. चुलीवरती पातेलं ठेवलेलं, कडक पाण्याचं पातेलं, फडके लावून पातेलं धरलं आणि जगद्गुरु तुकोबारांच्या अंगावरती कुठलाही न विचार करता जगद्गुरु तुकोबाराच्या अंगावरती ओतून दिलं. जगद्गुरु तुकोबारायांनी पाठीमागं सुद्धा पाहिलं नाही. जगद्गुरु तुकोबारांच्या अंगात दाह 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 होऊ लागला. एखादा तटका बसला तर आपल्या फोड घेऊन निघतो, पण जगद्गुरु तुकोबाराच्या अंगावरती इतकं कडक पाण्याचं पातेलं पडलंय. जगद्गुरु तुकोबाराय भगवंताला हाक मारता, देवा काय चुकलं होतं रे माझं, तुझं रात्रंदिवस भजन केलं म्हणून चुकलं होतं का? देवा दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, रात्रही न कळे दिवस न कळे, अंगी खेळ दैवत, गोविंद गोविंद मना लागले छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. देवा इतकं रात्रंदिवस भजन केलं, पण त्याचा परिणाम तुम्हाला असाच येईल मला कधी वाटलं नव्हतं देवा. जगद्गुरु तुकोबाराय उभा राहिले आणि भगवान परमात्म्याला हाक मारतात. वा 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 वा. माणूस पण असा असावा लागतो. समजलं का त्याला 100% टाईप हातामध्ये आली पाहिजे. का माहिती का, भगवंताने मुख दिलं चांगलं बोलण्याकरता, पण बोलतो का आपण? बोलतो का? महिला मंडळ बोलतो का? नावावर पाणी भरायला गेल्यानंतर बोलतो का? सरकना पुढं भांडणं करतात बा एकमेकी सांगतो, काय तुम्ही बाई तुम्ही लांबून आल्यात, पण ते तुम्हाला नंतर सांगण्याचा एकादशी दिवस. काय माहितीये का, भगवंताने सुंदर असं तैसी सात आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, अमृतासारखं माणसाने बोललं पाहिजे. का माहितीये का, मुखी अमृताची वाणी आणि देह देवाचे कारण. भगवान परमात्म्यापाशी आपण जर गेलो ना, भगवान परमात्म्याला दुसरं काही मागायचं नाही. देवा आम्ही तुझं रात्रंदिवस भजन करतोय, पण त्याचा परिणाम तू आम्हाला असा दे का तू आमच्या घरी एकदा का व्हायना आला पाहिजे. बरोबर आहे की नाही? तुम्हाला एखाद्या पाहुण्याच्या घरी तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला पाहुण्याचं घर आवडलं, तुमचा पाहुण्याचा स्वभाव आवडला, तुमचं पाहुण्याचं देणं घेणं चालू झालं, तुम्ही एकदा का व्हायना देवाला सांगते, पाहुण्याला सांगता का नाही, या आमच्या घरी, म्हणता का नाही, या आमरस खायला. शेवटपर्यंत आमरस. या बुवा तुमचं फुलांनी स्वागत करू, आम्ही तुमचं गण तिळा वगैरे लावू, स्वागत करू. पण तो पाहुणा पण म्हणतो मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल. ऐका ऐका, असा का विनोद होता भाग आहे. आमचे बाप्पू होय, सगळं आमचं घरातला परिवार आहे, सगळे आमचे घरातला परिवार आहे. ऐका ऐका, ज्यावेळेस आपण देवापाशी जातो ना, देवाला सांगायचं, देवा मी लहान होऊन तुझ्या दारामध्ये आलोय, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपण देगा देवा, ऐरावत रत्न थोर
त्यासी अंकुशाचा मार लहानपण देगा देवा. देवाला दुसरं काही लागत नाही. देवाला तुम्ही जर असं वाकून जर गेलात ना, भगवान तुम्हाला आशीर्वाद देईल. तुम्ही जर ताटमानेने गेलात ना, तर भगवान तुम्हाला काढून देईल. म्हणून चांगलं जगावं. म्हणून जगद्गुरु तुकोबराय बोलतात, भगवंताचं नामस्मरण करावं. पण नामस्मरण करत असताना कुणी कुणी नामस्मरण केलं, खूप काही उदाहरणं सांगण्याकरता आहेत. ज्यावेळेस जनाबाई पण पंढरीची वारी करायची, जनाबाई पंढरीची वारी करायची, छोटीशी होती. पण छोटीशी लहान असताना जनाबाई पंढरीची वारी करत असताना गंगाखेड गावातून निघाली. बापाला सांगितलं, बाबा मला पण तुमच्या सोबत यायचंय. 5 वर्षी जनाबाई होती. ज्यावेळेस वारीमध्ये आली ना, वारीमध्ये आल्यानंतर तिला भजन ऐकू येऊ लागलं. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. सकाळची वेळ आली. वचन एका कमळापती, माझी रंकाची विनंती कर जोडितो ते काही. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवोनिया. उच्च नीच काही नेने भगवंता, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. उठा सकळ जन उठिले नारायण, आनंदले मुनिजन तिन्ही लोक करा जय जयकार. वाद्यांचा गजर योगिया दुर्लभ तुम्हा देखिला जाजनी. पाहता पाहता न पुरे धनी, देखिला देखिला माय देवांचा देव. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला नंदाचा बेला, मनमोहन मुरलीवाला नंदाचा बे. काकडा ऐकू येऊ लागला. ज्याला समजलं त्याला समजलं, ज्याला नाही समजलं. मला एक सांगा, काकड्याचे अभंग ऐकल्यानंतर काकड्यावाल्यांना भारी वाटतं का माहितीये का?